पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम विश्वगुरु निवृत्तीनाथ राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बोल रे हरी हरी आपुल्या माहेरात जाईन मी आता निरोपया संता हाती आला सुख दुःख माझी आई केले कानी कळवळा मनी करुणेचा करुणे सिद्ध मूळ सावले भातुके येती दिसे एके न्यावयासी त्याची पंथे माझी लागलेशी चित्त वाट पाहे नित्य माहेराची सुख दुःख माझी ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुलिया मायबाप सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा विठ्ठल 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 विडला 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 हला विठ्ठला विठ्ठल 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 विडला 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 आपुल्या माहेरात जाईन मी आता निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन जगृपदाने जगृपदाने दुसरी चरण संताचिया दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विचारो त्यांच्या कृपादाने जयांचे केल्या स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदै धवलः संविठ्ठलं चिन्तयामि
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरि वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाशतारकलिङ्गं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते। ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायण नमस्तुते। नीलञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तं नमामि शनेश्वरं। मस्तके पायावरे वरगरी दंतांचा वरगरी दंतांचा वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर करे दंतांचा यावर करे दंतांचा यावर करे दंतांचा सकाळी पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी स्वर्गीय वैकुंठवासी मातोश्री गंगा भागीरथी अनुसयाबाई महादू दवंगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दुःखित अंतकरणानं पिंडदान ज्ञानदान आणि अन्नदान अशा त्रिवेणी संगमावर आपल्या आईकडील 21 पिढ्या आणि बापाकडील 21 पिढ्या अशा 42 कुळाच्या उद्धारा प्रित्यर्थ वंशजाचं कर्तव्य म्हणून एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं केलेलं आयोजन आणि त्या माध्यमातून उपस्थितांच्या सेवेसाठी गायलेला अभंग देवमान्य संतमान्य 5व्या वेदस्थानी असणारे हिंदू हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 5 चरणाचा सगळ्यांच्या परिचित असेल नसेल पण प्रसंगाला शोभणारा, कारण 8 दिवसावर 5 दिवसावर दिवाळीचा सण आलेला आहे आणि आजींनी भगवान परमात्म्याच्या दरबारात जाणं पसंत केलं। दीपावलीच्या पवित्र असणाऱ्या सणाला जाण्यासाठी हप्ताभर अगोदर तयारी करून आपल्या संबंधित नातेवाईकाला आजींनी हा संदेश दिला असेल का मी माझ्या माहेरला चालले, मी माझ्या मूळच्या घराला चालले। पण तुम्ही कोणाकडून हा निरोप दिला? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा एका लेकीची एका स्त्रीची भूमिका निभवत असताना, एका सासुरवासिनीची भूमिका निभवत असताना माझे जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याला रिक्वेस्ट करतात, प्रार्थना करतात, देवा बस झालंय आता सासरी जगणं। इतक्या दिवस या मृत्यूलोकामध्ये महादूबाबांचा परिवार दवेंग परिवाराची सेवा स्वर्गीय वैकुंठवासी अनुसयाजींनी केली, पण त्यांनी सुद्धा या मृत्यूलोकाचा प्रवास थांबवून भगवंताला रिक्वेस्ट केली असेल। माझे जगद्गुरु तुकोबर म्हणतात, संसाराच्या नावे तापलो मी देवा आणि करिता या सेवा कुटुंबाची। या कुटुंबाचं कुटुंब व्यवस्थापन करताना मला शीन आला। बरं, इथं व्यक्ती स्वातंत्र्य नाही,
कारण जाच आहे मला सासूचा, सासऱ्याचा, दिराचा, नंदाचा, नवऱ्याचा, नात्या गोत्याचा, सगळ्यांची मान मर्यादा मला धरावी लागते. आणि एवढ्या पारतंत्र्यात जीवन जगल्यापेक्षा देवा मला तुझ्याकडे यायचंय. म्हणून साधू संतांकडे निरोप पाठवला. आणि निरोप मिळाल्यानंतर आता बाकी त्या सुवासिनीची, त्या सासूरवासिनीची परिस्थितीच बदलून गेली. आता चेहऱ्यावरचं नैराश्य गेलं आणि चेहऱ्यावर आनंदाचे पटल दिसायला लागले. त्यावेळेस अगलबगलच्या सखीनं तिला विचारलं असेल, तेव्हा ती सासूरवासिनी म्हणते, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. माझ्या बापानं पत्रव्यवहार नाही केला, माझ्या बापानं मिस कॉल नाही दिला, माझ्या बापानं SMS नाही केला. मग त्याच्या जवळची आहेत संत, त्यांच्याकडे निरोप दिला का जाऊन सांगा मी मूळ लावायला येणार आहेत. आनंद बाकी आता वेगळा, अंतर्यामी खऱ्या अर्थाने उधळला गेला. आणि आपल्या चेहऱ्यावरचं नैराश्य जाऊन चेहऱ्यावर हसू आलं. तेव्हा तुकोबरायाला विचारलं, महाराज असं का? तर त्याचं कारण आहे, देव जाणता देव जाणता, देव चतुर जाणून अंतर वर्त. तसे देवानं आपल्या लेकीचं सुख आणि दुःख तपासलं. सुख दुःख माझे ऐकिले कानी, आणि कळवळा मनी करुणेचा. शेवटी तो माझा बाप आहे, शेवटी मी त्याची लेक आहे. आणि मग माझ्या बापाला कळवळा येणार नाही तर येईल जगाला. माझ्या बापाला माझं सुख दुःख कळालं का सासरी माझ्या मुलीला जायचं आहे आणि तिथं तिला ठेवणं योग्य नाही. आता या दीपावलीच्या सणाला, पवित्र पर्वणीला सासरची लेक माहेरातच बरी, म्हणून करोनी सिद्ध मूळ साऊले भातुकी, आणि येती एका दिसे न्यावयासी. जगद्गुरु तुकोबरांतात करुणा सागर, करुणा घन भगवान परमात्मा माझ्या सर्व बाजूनं महाराज पाठीमाग उभा आहे. त्यानं या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि तोच भगवान परमात्मा मला एक दिवस तो न्यायला येणार आहे. आजीला 1 वर्षापूर्वी तो न्यायला आला आणि भगवान परमात्मा घ्यायला आल्याच्या नंतर आजी बाकी भगवान परमात्म्याच्या बरोबर भगवान परमात्म्याच्या रथात बसून गेल्यात. पण त्यांच्या जाण्यानं रामदास भाऊ, प्रकाश भाऊ आदी करून मुक्ताताई, यमुनाताई, महाराज 3 सुना, महाराज मंगलाताई, भारतीताई आणि साधनाताई आदी करून नातू पंतू सौरभ, गौरव, हर्षल आणि प्रतीक पोरकी आणि परकी झाली. आजी निघून गेल्यात. महाराज म्हणतात, अखंड मी त्या भगवंताची वाट पाहिली, याची पंथे माझे लागलेशे चित्त, आणि वाट पाहे नित्य माहेराची. जर निरोप मिळाला माहेरचा तर मग तिचं संसारात मन लागत नाही. आता बघा, ही दिवाळीची सगळी आवरासावर आमच्या सगळ्या सुवासिनी, सगळ्या सासूरवासिनी अगदी झटपट पद्धतीनं तयारी करतात. का? मला माझ्या आई बापाच्या भेटीला जायचं आहे, भाऊबीजेला माझ्या भावाला ओवाळणी मला करायची आहे, आणि मला माझ्या मूळ नात्या गोत्याचा आनंद लुटायचा आहे. आणि त्याच्यासाठीच कदाचित ही पर्वणी पाहून अनुसया आजीनी महाराज पसंती दिली इथं न राहता भगवंताकडे जाण्यासाठी. आणि आज 1 वर्षापूर्वी मूर्त हरवली, कीर्त बाकी आहे, आणि त्या कीर्तीला उजाळा देण्यासाठी तुम्ही आपण या ठिकाणी जमलोत. क्षणाचाही विलंब न करता काही सुवासीनं विचारलं, कधी येणार आहे तुझा बाप? त्यावेळेस तुका म्हणे, आता येतील न्यावया, आणि अंगे आपुलिया माय बाप. आता मी तयारी करून बसलेले आहेत, फक्त वाट बघतेत. आल्याबरोबर त्याच पावलानं मी त्या गाडीत बसेल आणि आता फिरून माग बघणार नाही यांच्याकडे. कारण दुःख कुणालाच नको, गरज सुखाची आहे आणि घेण्यासाठी सुखरूप परमात्मा आला पाहिजे. असं जीवनात वागा. विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या आपल्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये स्वर्गीय वैकुंठवासी गंगा भागीरथी अनुसया आजींच्या जाण्यानं दुःखित अंतकरणानं दवंगी परिवारातील खरं तर ब्रह्म, विष्णू आणि महेश अशी ही 3 लेकरांची जोडी
पण दृष्ट लागली अर्जुन भाऊंच्या आणि साधनाताईंच्या सुखी संसाराला. आईच्या अगोदर लेकाचं जाणं आईसाठी दुःखाचं ठरलं. पण आपल्या लेकासुनाकडं नातवंडाकडं बघत बघत आदरणीय रामदास भाऊ आणि प्रकाश भाऊ महाराज यांच्यावरही जबाबदारी, आपल्या पुतण्यांची, आपल्या या भाऊजाईची, सर्व असणाऱ्या या परिवाराची जबाबदारी नियतीनं त्यांच्यावर सोडली. आयुष्यभर चांगल्या प्रकारानं या तीनही सुनांनी सेवा केली आणि शेवटी पिकलं पान गळायचंच. त्याच अनुसंधानानं आजी आज 1 वर्ष झाले आपल्यातून निघून गेल्या. खऱ्या अर्थाने आई कुणाच्या जीवनातली जाऊ नये. 2 लेकी आहेत. मुक्ताताई नामदेव शिंदे खूप सुशिक्षित आणि सुसंस्कृत घराणं आहे. साहेबांकडं खरं म्हणजे आमच्या तात्यांकडं अर्थात ते आमचे बंधुराज आहे. एक दिवस सहज जाण्याचा योग आला आणि अंतर्मनातल्या भावना कळाल्या. एरवी आमच्या भाऊजाई गंगा भागीरथी यमुनाबाई मारुती भवर, अर्थात आप्पांच्या घराण्याचा आणि माझा हा थोडाही संबंध बाजूला नाही आजपर्यंत, आज तक. आणि आज आजींचे नातू आमचे ऋषीदादा भवर यांनी या कार्यक्रमाच्या संबंधानं मला केलेली आज्ञा, केलेली सूचना आणि त्या सूचनेचं पालन करत असताना आज आजींच्या पश्चात आजींची स्तुती सुमनं आपल्यासमोर गाण्यासाठी मी अभंग तुकोबरांचा गायला. एका सासूरवासिनीच्या जीवनातली कथा आणि व्यथा जगाला सांगितल्यापेक्षा ती आपल्या बापाला सांगावी, कारण बाप जाणकार आहे आणि पोरीचा कळवळा बापालाच असतो. असा पांडुरंग रूपी बाप आणि अनुसया रूपी मुलगी दिली दवंगे परिवाराच्या पवित्र प्रांगणामध्ये, अर्थात वायभूती गावामध्ये गिडगे परिवाराच्या पवित्र प्रांगणामध्ये उगवलेलं तुळशीचं रोपडं महादू पाटील दवंगे यांच्या पवित्र प्रांगणामध्ये लावलं आणि त्या तुळशीचा वटवृक्ष झाला. 3 मुलं 2 कन्या अशी गोंडस फळं त्या ठिकाणी लागली. नियतीला मान्य नसेल म्हणून वैकुंठवासी अर्जुन भाऊचं जाणं नियतीला मान्य होतं, पण परिवारासाठी शोकाचं, दुःखाचं. म्हणून त्यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. आज आजींच्या या पवित्र स्मृतीला अभिवादन करत असताना रवंदा गावातील सर्व भजनी मंडळाच्या वतीनं आजींच्या चरणी ही भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. खरं म्हणजे रवंदा, मळेगाव आणि निमगाव आणि बाहेरगावून आलेली विशेषत्वानं या 3 गावातली सगळीच वारकरी या ठिकाणी उपलब्ध आहेत. माझ्या माता माऊल्या आहेत, विनेकरी आहेत, तुळस घेऊन आमच्या मावशी आहेत. महाराज सुंदर पद्धतीचा हा लवाजमा इथं आहे. आपल्या या निमगाव, मळेगाव आणि रवंदा या 3ही गावातील भजनी मंडळाकडून तुमच्या गोड प्रमाणानं आणि तुमच्या गोल तालामध्ये आजींना ही भावपूर्ण आदरांजली तुमच्या प्रमाणानं द्यायची आहे. पैकी या ठिकाणी आमंत्रित गुणीजनांमध्ये भजन सम्राट, स्वर सम्राट, गान गंधर्व ज्यांचा ऑर्गॉन आपण या ठिकाणी ऐकणार आहात असे नाशिक भूषण, नाशिकवरनं अनेक विद्वान लोकाला कथेला साथ करणारे आमचे भजन सम्राट, स्वर सम्राट, गान गंधर्व लखन महाराज नाशिकवरनं इथं आलेत. त्यांच्या बरोबर या ठिकाणी माझी माऊली यूट्यूब चॅनल, आदरणीय आमचे रवींद्र दादा या कार्यक्रमाच्या संबंधानं आपला कार्यक्रम लाभी दिसेल आणि कधीही भावी पिढीला वाटलं की अनुसया आजींचा जीवनपट कसा होता, त्यांनी फक्त गुगलला जायचं आणि माझी माऊली चॅनल सर्च करायचा. महाराज तुम्हाला आजींचा जीवनपट आणि आजचं कीर्तन कधीही ऐकायला मिळेल. म्हणून
त्यांनी इतक्या लांबून येऊन नाशिकवरून आपल्याला वेळ दिला, दोघांना धन्यवाद देतो. या ठिकाणी भजन सम्राट, स्वर सम्राट माझ्या गावचं भूषण आदरणीय आमचे नाना महाराज प्रवीण आणि मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू ताल सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ऋषीदादा शेळके. खरं म्हणजे भवर ऋषी आणि ऋषी शेळके हे दोघं जीवलग आहेत आणि ते अनुसंधान साधून या ठिकाणी आज ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टम आहे, या उत्सव लॉन्समध्ये मी बरीच कीर्तनं केलीत. प्रसंग अवधान प्रासंगिक इथं येण्याचा योगही आला. खरं म्हणजे लॉन्स खूप सुंदर आहे. बैठक व्यवस्था त्यांनी अगदी गोड देखणी केलेली आहेत. स्वयंपाकाचं नियोजनही त्यांचं खूप उत्कृष्ट असतं. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि कार्यक्रम स्टेजवर न घेता खाली घेण्याचं सहकार्य ज्यांची सिस्टम आहेत ते आदरणीय आमचे किशोर भाऊ, अर्थात खरं म्हणजे ब्राह्मणगावकरांची साऊंड सिस्टम म्हणजे अप्रतिम आणि त्यांच्या हस्तकलेला वंदन करतो. माझी बरीच कार्यक्रम याच्या अगोदर त्यांनी हाताळलीत. त्यांनी त्या कार्यक्रमाचं चित्रीकरणही केलं म्हणून त्यांना माझ्या कीर्तनाच्या संबंधानं अनुभव आहे. पुन्हा एकदा सर्व माझ्या वैष्णव वारकऱ्यांचा आभार प्रदर्शन करतो. दुःखित अंतकरणानं दवंगे परिवाराच्या या दुःखात सहभाग नोंदवणारी अनेक मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. पत्रकार आहेत, वार्ताहर आहेत, अनेक आहेत. त्यामध्ये आमचे लांबखडे मामा पत्रकार म्हणजे बरीच कार्यक्रम आणि मला वाटतं मागच्या वेळेस चाच्या साई भंडाऱ्याला त्यांनी चॅनलवालेच बोलवले होते त्यांनी नाशिकवरनं. म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात. कार्यक्रमातले काही मुद्दे खऱ्या अर्थाने जर जमलंच तर आजींच्या संकीर्तनातून भावी पिढीला दिशा देण्यासाठी जे मुद्दे येतील, वेचून घेतले मोती जैसे असे घ्यावेत आणि आमच्या आजींच्या पवित्र स्मृतीला तुमच्या पत्रकारितेत, तुमच्या पेपरमध्ये थोडीशी जागा द्या कोपऱ्यात, असं आशावाद व्यक्त करतो. महाराज, वातावरण अगदी व्यवस्थित आहे, पण ऐन दिवाळीच्या पर्वणीमध्ये आज या सणाला एक प्रेमाचे आणि सुखाचे लाडू देणारी एक सुगरण निघून गेली, माता निघून गेली. आज त्या मातेच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मी अभंग जगद्गुरु तुकोबरांचा गायला. खरं म्हणजे या अगोदर मी बरीच प्रासंगिक चिंतन इथं केली. उडाली पक्षीने गेली अंतराळी या अभंगावर चिंतन केलं भाऊसाहेब महाराज. मातेच्या या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती त्यावर चिंतन केलं. मागच्या वेळेस जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ तुमच्याकडे केलं आणि आज मला वाटलं म्हणून थोडंसं चेंज असावं म्हणून अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबरांचा गायला. पर्वणी दीपावलीच्या सणाची आहे. हा सण म्हणजे खऱ्या अर्थाने लेकीचा आहेत, सुनेचा आहेत, एका आबलेचा आहेत, एका नारीचा आहे. आयुष्याच्या वाटेवरची दिवाळी साजरी करण्यासाठी लखन महाराज त्याला काय करावं लागतं तर दिवाळी आपल्या जीवनातली आनंदानं साजरी करावी असं जर वाटत असेल तर माऊली ज्ञानोबा म्हणतात दिवाळी त्यांनाच साजरी करता येते का ज्यांनी त्यांच्या जीवनातला अज्ञान अंधकार घालवला. मी ओवी सांगून जातो भाऊसाहेब महाराज. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तो योगी आपा हे दिवाळी निरंतर. तीच व्यक्ती दिवाळीच्या सणाचा आनंद लुटू शकते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर आपल्या जीवनामध्ये नित्य दिवाळी असली पाहिजे. आणि आज राज्य आपा नित्य दिवाळे, नित्य दिवाळे, विष्णुदास नामा, विष्णुदास नामा, दिवे भावे ओवाळे. विठोबाचे राज्य महानित्य दिवाळे, अमानित्य दिवाळे. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा, दिवे भावे ओवाळे. विठोबाचे राज्य महानित्य दिवाळे, विष्णुदास नामा, दिवे भावे ओवाळे. विष्णुदास नामा, दिवे भावे ओवाळे. राज्य आमच्या बापाचं आहे, पांडुरंग आमचा बाप आहे आणि त्याच्या राज्यामध्ये आम्हा लेकीला, आम्हा सासुरवासिनीला नित्य दिवाळी आहे. म्हणून
एरवी दवंगे परिवाराच्या दिवाळीच्या सणाला नातेवाईक असंख्य जमले असतील, पण रक्ताची महाराज आणि आज जे नातेवाईक जमलेले आहेत ना, ही सगळी प्रेमाची आहेत, नात्यातली आहेत, मानलेली आहेत. महाराज वेगवेगळ्या प्रकारानं तुम्ही इथं जमलात. आज आजींसाठी दसराही तोच आहे आणि दिवाळी सुद्धा तीच आहे. म्हणून तर दसरा दिवाळी तोची आम्हा सण. 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 सखे पर्वणी पाहून आजींनी जाणं पसंत केलं. आज माझ्या जीवनातला दसरा आंतरिक विकाराचा रावण मारून नविधा प्रकारची भक्ती करून 10वा दरवाजा मोक्षाचा कर खोलणं, त्याचं नाव दसरा. आजींनी तीही पर्वणी साधली आणि दिवाळी सुद्धा तीच आहे. कोणती दिवाळी, कोणता दसरा? सखे हरिजन भेटतील. माझे वैष्णव मला भेटलेत. याच्या अगोदर दवंगे परिवाराच्या घरात एवढे वारकरी, एवढ्या माझ्या माता मावल्या प्रासंगिक कधीतरी आल्या असतील, पण इतके नाही. आज दिवाळी आहेत आजींच्यासाठी. दिवाळीचा सण हा 5 दिवसाचाच असतो. वसुबारसानं त्याची सुरुवात होते आणि भाऊबीजेनं त्याचा शेवट होतो. मध्यात बलिप्रतिपदा येते, मध्यात पाडवा येतो, महाराज वसुबारस येतं, भाऊबीज येते. आणि खरं तर देहसुद्धा हा पंचतत्वाचाच आहे. देहसुद्धा पंचतत्वाचाच आहे. यामध्ये आंतरज्योत प्रगट करायची आहे आणि माझं कोणत्या प्रकाशामध्ये शोधायचं आहे. या जगतामध्ये देव जर सोडला तर आपलं जगात आपलं कोणी नाही आहे. भगवंतच एकटा तो माझा आहे. ममय वंशो जीव लोके जीव भूता सनातन. हा मग आयुष्याच्या वाटेवर जन्माला येणं त्याचं नाव पाडवा. जन्माला येणं त्याचं नाव पाडवा. म्हणून आपल्या हिंदू सनातन सणाची सुरुवात ही पाडव्यानं होते आणि शेवटचा सण असतो त्या सणाचं नाव आहे शिमगा होळी म्हणा त्याला. काय, वर्षाची सुरुवात पाडव्यानं आहे आणि वर्षाची एंडिंग 31 डिसेंबर नाही, मग होळीच्या सणानं आहे. आणि मधला सण आहे तो दिवाळीचा आहे, मधला सण. म्हणून सगळ्या सणांची शृंखला जर आपण तपासली, आपले पूर्वज डोक्यावर पडलेले नव्हते. आपल्या सणांची शृंखला मानवी जीवनाशी निगडीत आहे. पावसाळा संपतो आणि हिवाळ्याची सुरुवात होते. आपल्या शरीराला त्या उष्ण वातावरणातून थंड वातावरणात जात असताना दिवाळीचा सण हा मधल्या टप्प्यात घेतला आणि मधल्या टप्प्यामध्ये हा सण घेत असताना आपल्याला या ठिकाणी मिठाई बनवून दिली जाते. गोडधड आपल्याला खायला त्या ठिकाणी दिलं जातं. का? त्याला थंडीच्या वातावरणामध्ये मॅच होता आलं पाहिजे. विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये, विज्ञान आणि अध्यात्म आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायला विचारलं, महाराज तुम्ही तुमच्या शरीरपृष्टीसाठी काय केलं? ते म्हटले, मी आनंदघन प्रभू परमात्म्याच्या जवळ गेलो आणि आनंदघन प्रभू परमात्म्याकडून मिळालेला प्रसाद मी सेवन केला आणि आज भगवंताचं चिंतन मी आनंदानं करतो. मग एवढी एनर्जी आणि एवढी ऊर्जा कशानं मिळाली? तेव्हा तुकोबरा म्हणतात, मी आनंदाचे लाडू खातो. आनंद तुका म्हणे आम्ही आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो
जावं सुख यावं असं वाटत असेल तर, दिवाळीची मिठाई तुम्हाला तुमच्या माहेरातली मिळावी असं वाटत असेल तर, तुको म्हणता तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चिरफडू घ्या रे तुम्ही, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंदाची मिठाई मिळावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका, ती मिठाई शक्यतो माहेरची असली पाहिजे. म्हणून सासरी नांदायला गेलेली स्त्री जेव्हा माहेरातून जाते तेव्हा तिच्या पदरी शिदोरी बांधून देण्याची पद्धती आहे. ही का दिली जाते तर तो माहेरचा प्रसाद आहे, तो तिच्या माहेरचा प्रसाद आहे. आणि ही माहेरची मिठाई आणण्यासाठीच कदाचित अनुसया आजी माहेरला महाराज गेले असतील सासरला, आपल्या लेकरांसाठी हे द्यायचा आहे प्रसाद. कुठला? मामाच्या गावचा, कुठला? माहेरचा. आणि तो प्रसाद मिळवण्यासाठी, ते आणण्यासाठी महाराज म्हणता काय करावं लागेल? आनंदघन प्रभू परमात्म्याशी कनेक्ट राहावं लागेल. म्हणून सासरी कितीही त्रास झाला तरी चालेल, पण माहेरच्या लोकांशी वादात जाऊ नये, आयुष्य सुखानं जगायचं असेल तर. म्हणून आयुष्याच्या वाटेवर माहेर हे सुखाचं व्यासपीठ आहे सुवासिनीसाठी. आणि ते माहेर तोपर्यंतच, असं तुम्हीच म्हटलात. कोण? जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत. ज्या दिवशी आई वडील आपल्यातून निघून जातात त्या दिवशी नाते हजारो असले तरी सुद्धा ते कुचकामी आणि निकामी ठरतात. मी नाही सांगत, जनाबाईच म्हणते, माय आणि बाप दो माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला, हो माय मेली बाप मेला, मेला माय मेली बाप मेला, हो माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला, हो माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला. आता सांभाळी विठ्ठल, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, हो मी तुझे गाले करो खूप सुंदर लखन महाराज. मागचा बॅकग्राऊंड अगदी पोषक आहे. माय बाप गेले दोन्ही, आता उरले नाही कोणी. जनाबाई म्हणते, माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. हे विठ्ठला, हे पांडुरंगा, तू आमचा बाप आहे. बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताची पाहात. महाराज, व्यावहारिक सत्तेतला बाप हा एका जन्मापुरता आपल्या बरोबर आहेत, पण आध्यात्मिक सत्तेतला पांडुरंग नावाचा बाप जन्मोजन्मी तुमच्या माझ्या बरोबर आहेत. त्या खऱ्या बापाची आठवण जीवनामध्ये आपल्याला असली पाहिजे. मूळ माहेरची आठवण आपल्या जीवनामध्ये आपल्याला असली पाहिजे. तुम्ही आपण सगळेच जण सासरी आलोत, मग ती स्त्री असेल वा पुरुष असेल, पारतंत्र्यात या मृत्यू लोकामध्ये संसारामध्ये भाऊसाहेब महाराज एकही गोष्ट मनासारखी घडत नाही. जिथं मनाच्या विरुद्ध आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य नाही त्याला संसार म्हटलं जातं. इथं व्यक्ती स्वातंत्र्य नाही. वाटतं तुम्हाला मला प्रत्येकाला आपला स्वतःचा अधिकार गाजवावा, पण कुणाचं तरी कमांड असतं आपल्या जगण्या आणि वागण्यावर, कुणाचं तरी कमांड असतं. व्यक्ती स्वातंत्र्य आपल्या जीवनात आपल्याला नाहीये, त्याचं नाव सासर आहे. मी प्रास्ताविकामध्ये अभंगाचा भाव मांडताना सुद्धा तेच बोललो का सासूर वासनीसाठी जाच आहे सगळ्यांचा, दिराचा, नंदाचा, जावाचा,
जाच सासू सासू सेना जाच सासू सासू सेना जाच सासू सासू सेना जाच सासू सासू सेना जाच सासू जाच सासू सासू जाच सासू सासू कोणी माहेर येईना कोणी माहेर येईना माय बाप गेले दोरे माय बाप माय बाप गेले दोरे माय बाप गेले दोरे माहेर जर भक्कम असलं ना तर सासरी कदाचित जगायला थोडं सोपं जातं, कारण थोडासा दबाव असतो तिकडच्या लोकांचा, दबाव असतो. पण बाकी आपल्या पाठीमागची व्यक्ती ज्या दिवशी आधार म्हणून राहते ती निघून जर गेली तर मग बाकी सगळ्यांनीच आपल्याला छळवावं, सगळ्यांनीच आपल्याला हिनवावं. महाराज, या मृत्यू लोकाच्या संसाराची व्यथा अशीच आहे. या मृत्यू लोकामध्ये, या संसारामध्ये पदोपदाला त्रास आहे, पदोपदाला जाच आहे, आणि तो जाच किती दिवस सहन करायचा. महाराज म्हणतात, मी प्रास्ताविकात बोललो की संसाराच्या नावे तापलो मी देवा, करीत या सेवा कुटुंबाची, पण आयुष्य यांच्यासाठी व्यथित केलं तरी कोणी या संसारातला माणूस त्या व्यक्तीला बरं म्हणत नाही, कारण तो संसारात करतो हे सगळं. म्हणून साधू संतांनी ही दिशा देत असताना, तुम्हाला मला सूचना करत असताना महाराज म्हणता, बाबा यापेक्षा तू तुझ्या माहेरमध्येच का आनंदानं जीवन जगत नाही. पण व्यवहार असा आहे बुवा, आई वडिलाचं नाव ज्या सासूरवासनीला कमवायचं असेल तर त्याला व्यवहारात म्हण आहे, पोरगी सासरी दिल्याच्या नंतर ती नांदली ऐकावी का मेली ऐकावी. म्हणून इज्जतदार आणि खानदानी घराण्यामध्ये या आचारसंहितेचं पालन केलं जातं. ते आई वडिलाचं नाव घालवत नाही, आई वडिलाचं नाव कमवण्यासाठी इथं आलेले असतात. पण व्यक्ती स्वातंत्र्य फक्त एकदाच आहे. व्यक्ती स्वातंत्र्य त्यांच्या जीवनामध्ये एकतर भाऊबीजेला, नाहीतर दिवाळीच्या सणाला. आणि त्या सणाला जात असताना महाराज, आम्हाला बाकी तेवढं स्वातंत्र्य आहे, आणि तो सण आपल्या जीवनातला, आयुष्यातला मधला टप्पा आहे. म्हणून माणसाच्या जीवनात बालपण माणसाला बदलवता आलं नाही तर ते खेळण्यात घालवा, अडचण नाही. पण तरुणपण म्हणजे मधला टप्पा आहे, आणि सालाच्या मधला सण आहे तो दिवाळी. ती तरुणपणाची दिवाळी सदाचारामध्ये अखंड असू द्या, कारण म्हातारपणातला शिमगा धोक्याचा असेल. म्हातारपणाची होळी धोक्याची जाऊ नये म्हणून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, बालपण, तारुण्यपण आणि वृद्धपण, अशा 3 प्रक्रिया सांगितल्या आपल्या जीवनामध्ये. म्हणून आयुष्याची दिवाळी साजरी करत असताना महाराज, आपल्याला सुद्धा तीच तयारी करायची आहे. माझे जगद्गुरु तुकोबरा आदी संत महात्म्यांनी या भौतिक जगाचा अभ्यास केला, आणि अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं का किती दिवस इथं राहायचं. हा दुःखाचा संसार आजपर्यंत आजतक कोणालाच कितीही मिळून सुखाचा करता आला नाही. पण जर आम्ही प्रयत्नाने हे सगळं केलं तर, आणि ती प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यासाठी माऊली ज्ञानोबराय 750 वर्षापूर्वी पुढे आले, आणि माऊली ज्ञानोबरायनं अशी प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा तशा 3 आहे बरं का मामा, प्रतिज्ञा 3 आहे. प्रतिज्ञा भीष्माची आहे, प्रतिज्ञा देवाची आहे, प्रतिज्ञा भीष्माची आहे, प्रतिज्ञा देवाची आहे, प्रतिज्ञा रावणाची आहे, म्हणजे राक्षसाची आहे. पण साधूची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली, देवाची प्रतिज्ञा देव नापास झाले, आणि राक्षसाची प्रतिज्ञामध्ये सुद्धा राक्षस नापास झाले. प्रतिज्ञा
रावणानं केली सोन्याला सुगंध आणेल, कायमच पाणी प्रश्न खारा समुद्र गोड करेल, आणि आमचे पूर्वज मेल्यावर म्हणे स्वर्गात जातात. जर भेटगाठ घ्यायची असेल तर पर्यायी व्यवस्था मी स्वर्गाला शिडी लावेल. रावणाच्या कालखंडामध्ये ना सोन्याला सुगंध लावता आला, ना त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याला खारा समुद्र गोड करता आला, ना आकाशाला जाण्यासाठी शिडी लावता आली. भगवंतानं प्रतिज्ञा केली, मी फक्त पांडवांच्या पाठीमागं उभा राहील, प्रेमाच्या सल्ला 4 गोष्टी त्यांना सांगेल, पण हातात शस्त्र धरणार नाही. देवाची प्रतिज्ञा मोडली, सुदर्शन हातामध्ये धरावं लागलं. ज्ञात आहे तुम्हाला कथाभाग, टाइमपास नाही करणार. 12च्या अगल बगलला कीर्तन संपवायचं आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण पितामह भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, आजन्म ब्रह्मचारी राहील. काय? नाहीतर देवाला शस्त्र हातात धरायला लावील. ब्रह्मचारी राहिले आणि देवाला शस्त्रही हातात धरायला लावलं. दोनही प्रतिज्ञा पूर्ण झाल्यात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, सांगावं लागणार नाही. तुमच्या ध्यानात आलं, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक प्रतिज्ञा आहेत. तशी साधूची प्रतिज्ञा आहेत. काय? हा दुःखरूप संसार मी सुखाचा करून टाकेल, करेल. मग मर्यादित स्वतःपुरता नाही, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिने वा. सुंदर. आनंदे भरीना तिने आनंदे भरीना ते लोका जाई नगे माये तया पंढरपुरा, जाई नगे माये तया माऊली ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे. माऊली ज्ञानोबरांना या सर्व दुःखी समाजाला पाहिलं आणि कळवळा आला गड्या मनाला, आणि लगेच मनाला असं वाटलं आणि प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन. त्यांनी सांगितलं, महाराज हा संसार सुखाचा करण्यासाठी तुम्ही केंद्राची मदत घेणार का राज्याची? त्यांनी सांगितलं, तुमचं गोड गैरसमज आहे. केंद्र आणि राज्य आणि ग्रामपंचायतीच्या ठरावावर गाव नाही सुखी होत, उलट कलह आहे, वाद आहे. महाराज म्हणतात स्पर्धा आहे. मग कशानं होईल हे सगळं? मग त्यांनी गोड सल्ला दिला, जाई नगे माहे तया पंढरपुरा, यदादित्य गतम तेजो जगत भासयते खिरम. सर्व जगाला शक्ती ऊर्जा पुरवणारं तत्व, त्याला आम्ही देव म्हणतो, त्याला आम्ही देव म्हणतो. वा. दुसरे पत्रकार आमचे उगले पाहुणे तेही इथं उपलब्ध आहेत. कोळपेवाडीहून माझे वारकरी इथं आहेत, गेटाळ गोड. महाराज म्हणतात, ऐका दादा, हा दुःखाचा संसार सुखाचा करण्यासाठी मी माझ्या माहेरला जाणार आहे आणि माझी सगळी व्यथा कथा मी माझ्या बापाला सांगणार आहे. कारण माझा बाप श्रीमंत आहे. पोसवी एकला जगासी तो. महाराज म्हणतात सर्व जगाचा पोशिंदा आहे.
उत्पत्ती स्थिती लय त्याच्या ताब्यात आहे. आणि अशा माझ्या बापाच्या घरी मी या समाजाची तक्रार घेऊन जाणार आहे. काय तक्रार आहे? समस्या कोणती आहे? 3 लेकरांना जन्म दिला, रामदास भाऊ, प्रकाश भाऊ आणि वैकुंठवासी अर्जुन दादा. महाराज सुखाची संकल्पना केलीत, पण दृष्ट लागली साधनाताईच्या सुखी संसाराला. महाराज नातू सौरभ, एवढी मोठी चिंता, हे असं होऊ नये म्हणून मी माझ्या पांडुरंगाला सांगायला जाणार आहे की देवा, अरे कुणाच्याही घरामध्ये असा आघात करू नको. कदाचित अनुसया आजी एका नातवाची संकल्पना घेऊन लेकराचा वियोग सहन न झाल्यामुळे या मातेनं जाणं पसंत केलं असेल असा माझा कीर्तनापुरता अंदाज आहे. का? आईचं हृदय हे मृदू असतं. याच्या अगोदर मी बोललो असेल, पुन्हा बोलून जातो का भगवंतानं ही प्रकृती पुरुष निर्माण करताना देवानं स्त्री ही त्याच्या काळजाचा तुकडा काढून बनवली म्हणे. आणि माणूस बनवताना देवानं त्याच्या टवकीचा टणक भाग काढला आणि त्याचा पुरुष बनवला. म्हणून माणूस इतक्या हळव्या अंतकरणाचा नाही, तो दुःख पचवतो. काय भले त्याला तुम्ही वेगळ्या भूमिकेतून बघत असाल, पण स्त्री बाकी दुःख कुणाचंही होऊ द्या, कुणाच्याही घरात होऊ द्या, डोळ्यातून खळकण आसू येतात. कारण देवाच्या काळजाचा तुकडा आहे स्त्री म्हणजे. आणि आज देवानं बनवलेला काळजाचा तुकडा या लेकरांच्या जीवनातला चोरीला गेला. ओ चोरीला गेला. आई नावाचं पात्र आज या देवघरातून निघून गेलं. आम्ही पूजा दवंगे परिवारानं कोणाची करायची हा प्रश्न रामदास भाऊ आणि प्रकाश भाऊ या परिवाराकडं. महाराज 2 कन्या मुक्ताताई आणि यमुनाताई, लेकींच्या जीवनातील आई वडील गेलेत, लेकरांच्या जीवनातले आई बाबा गेले, बाप गेलात, आई गेलीत. आज आजींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आई नावाचं दैवत या जगतामध्ये फार मोठं आहे. सगळ्या गोष्टी जीवनामध्ये मिळतील याच्या अगोदर कधीतरी आम्ही ऐकलं गड्या. काय म्हणे महाराज, आईची पूजा करून कदाचित आम्हाला देव मिळेल. आईची पूजा करून जीवनामध्ये आम्हाला देव मिळवता येईल, पण देवाची पूजा करून आम्हाला आई नाही मिळवता येत. मौल्यवान कोण आहे या जगतामध्ये, देव का आई? तर मी खात्रीपूर्वक सांगतो, देवापेक्षा ही आईची किंमत मोठी आहे. कारण आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, म्हणजे देवाचंच दुसरं स्वरूप म्हणजे आई आहे. आणि आई श्रीमंत आणि आईची उंची एवढी मोठी का? तर त्याचं उत्तर जाता जाता सांगून जातो. का? भगवान परमात्मा चेहरा पाडून बसला एक दिवस आणि भक्तगणानं साधू संतांनी देवालाच विचारलं, देवा अहो एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असताना सुद्धा, उत्पत्ती स्थिती लय तुमच्या ताब्यात असताना सुद्धा तुम्ही चेहरा पाडून बसलात. तेव्हा देवच साधू संताला बोलला, अरे भाग्यवान आहात तुम्ही, कम नशिबी आहे मी, तुम्हाला आईची पवित्र मांडी मिळाली. त्या मांडीवर बसता आलं. आईनं तुम्हाला प्रेमानं कुरवाळला आणि मायेचा हात तुमच्या डोक्यावरनं फिरला गेला. तिच्या तुटक्या पदराखाली सावलीला तुम्हाला बसता आलं. आणि आईनं दिलेली पवित्र अमृत दुधाची धार तुमच्या शरीराला पुष्टी देऊन गेली. माझ्याकडं सगळ्या गोष्टी आहेत, पण आईचं दूध नाही मिळालं, मायेचा पदर नाही मिळाला, आणि आईच्या मांडीची उब नाही मला मिळाली. तेव्हा देवच बोलला, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. हे काही भिकाऱ्यांना माहीत पाहिजे. म्हणून आईची किंमत शास्त्रकारांनी संतांनी आपल्या समोर मांडली की बाबा, आई नावाचं पात्र या जगाच्या बाजारात खूप विशाल आणि व्यापक आहे. म्हणून तर आईच्या दैवी मूर्तीच्या संबंधानं एका गीतकारानं फार सुंदर गीत गायलं, आई तुझ्या मूर्ती आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्मदिला आई तुझी उपकार दिला. अनमोल जन्मदिला आई तुझी
तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जगतातीला तुझे होणार भेटणार नाही. अनमोल जगतातीला तुझे होणार भेटणार नाही. अनमोल जगतातीला तुझे होणार भेटणार नाही. जय हो. हा आईच्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी रामदास भाऊ, प्रकाश भाऊ, नातू सौरभ, गौरव, हर्षल आणि प्रतीक या सर्व परिवारासाठी, या कुटुंबासाठी, या लेकरांसाठी आपल्या आईचा हा कृतज्ञता सोहळा आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतर आई, आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. खरं म्हणजे गेटवरनं इकडं येतानाच आमचे सोयरे रामदास भाऊ म्हटले, महाराज आमच्या आईनं खूप कष्ट केले. खरं म्हणजे आईच्या नंतरच आईच्या कष्टाची जाणीव होत असते गड्या. ज्या दिवशी आई निघून जाते त्या दिवशी वेळ निघून गेलेली असते. आईच्या कष्टाची जाणीव सात्विक मुलांना कायमच असते. खरं म्हणजे मृदू हृदयाचं, अंतकरणाचं प्रेमळ असणारं एक व्यक्तिमत्व ते म्हणजे जन्मदाती आई आहे. आणि या लेकरांनी आईचे कष्ट बघितलेत, किती कष्ट केलेत तिने. महादूबाबाच्या आणि अनुसया आजींच्या एवढ्या सुखी संसाराला काय नव्हतं लागत. मग ही रात्रीची पहाट का केली? तर त्याचं उत्तर आहे, जे दिवस आमचे होते ना ते माझ्या रामदास भाऊचे नसावे, ते माझ्या प्रकाश भाऊचे नसावे, ते माझ्या मारुती दादाचे नसावे. माझ्या लेकासुनांचा सुखाचा संसार सजवण्यासाठी अरे हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी ज्या माता माऊलीनं केलं, आज ती माता माऊली काळाच्या पडद्याआड गेली. महाराज म्हणतात ही दैवी मूर्त देवानं सेवेसाठी दिली. मी अगोदर बोलला असेल, पुन्हा बोलून जातो, ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेच पवित्र. भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा, आम्ही करू तयाचे ध्यान, ते आमचे दैवत अर्चन. आई आमचं दैवत आहे, बाप आमचं दैवत आहे महाराज. आणि आज ते दैवत आमच्या देवघरातून चोरीला गेलं. आज हा तिचा कृतज्ञता सोहळा आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतर आई, आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. महाराज म्हणतात, एक सुंदर अशी कविता आहे. पूर्वी मराठीच्या पुस्तकामध्ये उगले पाटील ती कविता फार रेखाटली त्या कवीनं. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीला आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आई तुझ्या पुढे मी अजून आहे ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना, आता हळूच पाना. ज्या आईचा प्रेम पाना आम्ही प्यालोत, ज्या आईनं आम्हाला दूध दिलं, त्या दुधाचे उपकार आहे आज. हा कृतज्ञता सोहळा आहे त्या आजीचा. का त्या आईच्या ऋणातून 100% आम्ही ऋणमुक्त नाही होणार. प्रयत्न आहे आमचा छोटासा, आणि तो प्रयत्न करत असताना मोठ्या दुःखित अंतकरणानं या लेकरांच्या जीवनातलं थोडंसं दुःख हलकं व्हावं म्हणून त्यांच्या दुःखात सहभागी झालेली सर्व आप्तइष्ट सगळे सोयरे आपल्या सर्वांच्या समोर मी अभंग तुकोबरांचा गायला. आणि ज्या दिवशी आई आपल्या जीवनातून निघून जाते, तिच्या कर्तृत्वाची उंची फक्त या जगतामध्ये शिल्लक असते. आणि शिल्लक राहिलेल्या तिच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी एक स्त्री नावाचं पात्र, आयुष्यभर तिनं केलेला जाच, तिच्या जीवनामध्ये झालेला जाच, त्या त्रासाला कंटाळल्याच्या नंतर ती त्या दिवाळीच्या सणाची वाट बघत असते. आज 4-5 दिवसावर दिवाळीचा सण आला. वाट बघत असते. किती वाट बघत असते? जसा वरुणाची वाट चातक बघत असतो ना, तशी वाट बघत असतो. आणि सुखद निरोप आणि ते वातावरण त्या ठिकाणी तयार झालं का महाराज तो चातक नावाचा पक्षी उड्या मारत असतो.
जसा मोर पिसारा फुलून ढग पाहिले का नाचतो, तसा आनंद अंतकरणामध्ये व्यक्त केला जातो जेव्हा माहेरची सुखद बातमी कानावर येते. अनुसया आजींना भगवान परमात्म्याकडून माहेरचा निरोप आला असेल आणि आता बाकी अंतकरणातल्या उकळ्या बाहेर आल्या आणि गाथा नावाच्या प्रकरणात तुकोबराय रूपी सासूरवासिनीनी आपल्या शब्द सुमनाला जागा दिली. अभंगाचं पहिलं आपुल्या माहिरा जाई आपुल्या माहिरा जाई आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहिरा जाई आपुल्या माहिरा जाई आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी दुःख माझी आई काळी, सुख दुःख माझी आई काळी. सुंदर अशा लखन महाराज तुमच्या गोड चालीनं शेवेला घेतलेला अभंग जन्माला आला. शेवेला घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या माहेरची आपुलकी मांडतात. प्रेम आणि तिथला भाव या समाजाच्या समोर मांडतात. सासर कुणालाच आवडत नाही, जाच कुणालाच आवडत नाही. मोकळीक आमच्या जीवनात आम्हाला आवडते. मोकळ्या वातावरणात, खुल्या वातावरणात जीवन जगायचं आहे. आणि खुलं वातावरण लेकीला फक्त माहेरात असतं. सासरी पाणी सांडलं तरी त्रास आहे आणि माहेरात तेल सांडलं तरी सुद्धा माफी आहे. ध्यानात ठेवा. सासरी कावळ्यासारखी झोप असावी लागते. महाराज माहेरात बिनधास्तपणे ना भाऊ उठवायला जातो, ना बाप, ना भाऊजाई. कारण आई सांगत असते, त्रास सहन केलाय माझ्या लेकरानं, फार जबाबदारी आहे कुटुंबाच्या तिच्यावर. आली 4 दिवस, करू दे आराम. सासरी आराम नाही महाराज. क्षणभर सुद्धा आराम नाही येत. नुसती धावपळ आहे. आणि माहेरामध्ये निवांत आहेत महाराज. मग कोणत्या माहेरला गेल्यात? वायभूती नावाचं गिडगे परिवाराचं माहेर अनुसया आजींचं नाहीये आज. मग माझं माहेर कुठं आहे? म्हणे ते भिवरेच्या तीरावर आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. महाराज जे भिवरेच्या तीरावर कटेवर हात ठेवून महाराज विटेवर उभा असणारा पांडुरंग आणि बगललाच माझी आई रुक्माई तिथं आहे. आणि मला त्या माझ्या माहेरला मला जायचे. आपुल्या माहेरात जाईन मी आता. मी माझ्या माहेरला जाणार आहे. आणि मग माहेरची तयारी अगोदर करून ठेवलीत. सासूर वासनीला सासरी जाताना
बॅग भरायला महाराज अवधी लागतो, टाइमपास करते, जावं वाटत नाही. पण माहेरला जाताना बॅग अगोदर भरून ठेवलेली असते, कारण ओढ लागलेली असते, तिला ओढ लागलेली असते. माहेरची किती ओढ लागलेली असते. महाराज म्हणता बाबा माहेरची ओढ एवढी आहे, त्याच्यासाठी सेपरेट दृष्टांत वापरला. सासरी जातानाचा वियोग आहे आणि माहेरची आठवण म्हणून पूर्वीच्या टायमाला काय, पूर्वीच्या टायमाला बैलगाडीमध्ये सुनेला घ्यायला आलेला सासरा किंवा ज्येष्ठ पुरुष, तेव्हा त्याचं तोंड बैलांकडं आणि गावाच्या दिशेनं, आणि त्या सुनेचं तोंड त्या छकड्यावर, त्या बैलगाडीवर पाठीमागं असायचं. महाराज म्हणता का मागं, तर डोळ्यासमोर आई आणि बाप आणि ते माहेर असायचं. त्याला दृष्टांत दिला, कन्या सासुरासी कन्या सासुरासी जाये, कन्या सासुरासी जाये, सासुरासी जाये, कन्या सासुरासी जाये. कायमचं रनिंग प्रमाण आहे तुमचं, पाठातलं आहे ते. कन्या सासुराशी जाये, मागे परतोनी पाहे. त्याला पुढचा दृष्टांत साजेल असा दिला, जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी वगैरे. हे सगळे दृष्टांत आहे का, अंतरातलं प्रेम प्रगट करत असताना माहेराबद्दलची लालसा, त्या संबंधाची आसक्ती आणि त्या अनुषंगानं दिलेली प्रमाण आहेत. महाराज म्हणतात का जीवनामध्ये एवढी ती उतावीळ झालेली असते माहेरसाठी, आणि मग तिच्या चेहऱ्यावरचा भाव बदलतो. मी प्रास्ताविकात बोललो, सासरी चेहरा पडून जीवन जगते कोणतीही लेक, जाच आहे म्हणून. पण माहेरला जाताना त्यांना थकवा येत नाही, चेहऱ्यावर आळस निद्रा राहत नाही, अगदी गुलाबाच्या फुलासारखा टवटवीतपणा असतो त्यांच्याकडं. तुम्हाला हा एवढा पंधरवाडा पाहायला भेटेल. काय इकडून जाताना त्या स्त्रीचं मेकअप आणि तिकडून येताना तिच्या चेहऱ्यावरचं नैराश्य, हे पारदर्शक नजरीने एवढ्या हप्त्यात तपासा, म्हणजे तुमच्या सासर आणि माहेर दोघातला फरक कळेल. आणि मग जेव्हा ती माता, ती माऊली एवढी गोड कुतूहलानं फ्रेश राहते, तेव्हा बाकीची तिच्या सखीनं विचारलं, का ग बाई कुठं निघालीत? त्यावेळेस तिनं आनंदानं सांगितलं, बाई 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 जाती गमाही, बाई बाई जाती गमाही, बाई बाई जाती गमाही, बाई बाई जाती गमाही, बाई बाई
प्रिय आहे माहेर. बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या घराला. मी प्रास्ताविकात बोललो, ममय वंश जीव लोके जीवभूता सनातन. हे माझं मूळचं घर आहे, मी तिथले रहिवासी आहेत. माझ्या कर्मधर्म संयोगानं मला इथं यावं लागलं. आगाकर्मी जे उरावे ते तरी सुखदुःखी फळावे, तरी ते भोगावया यावे देहा एका. या मृत्यू लोकामध्ये मला सासरी माझ्या कर्माची फळं चाखण्यासाठी मला इथे यावं लागलं. आता केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर, अखंड मी भगवंताचं चिंतन केलं. आता माझ्या कर्माचं कर्मांतर या ठिकाणी झालं. मी माझ्या माहेरला जाण्यासाठी आतुरतेनं वाट बघते. पण का जायचंय तर त्याचं कारण असं आहे का इथं सुख नावाची गोष्ट जीवनामध्ये नाही. अपेक्षा सुखाची करायची आणि पदरी दुःख येऊन पडतं. तेव्हा मन तयार झाली, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता ये वडे. मग आमचा त्रास, आमचं दुःख, आमचं भय, महाराज या सगळ्या गोष्टी माझ्या नातलगाला नाही कळल्या. त्यांनी आम्हाला राबवलं. महाराज प्रसंग अवदान कधी मारलं तर कधी शाब्दिक मार आम्हाला दिला, सहन करावा लागला. पण तक्रार नोंदायची कुणाकडं? ज्याच्याकडं सांगायला जायचं त्यानंच टांगायला न्यायचं. मग आमचं ऐकणारं फक्त माझी आई आणि बापच आहेत. आमचा ऐकणारा फक्त आमचा देवच आहे. देव जाणता देव जाणता, देव चतुर जाणवणी अंतर वर्तत असे. तेव्हा भगवंताच्या लक्षात आलं का माझ्या लेकीला या सासरी त्रास आहे. आणि मग त्यानंच निर्णय घेतला माझं सुख आणि दुःख पाहून. आणि तो निर्णय घेतल्यानंतर त्याला कळवळा माझा निर्माण झाला. म्हणून जगतामध्ये देव आणि आई सोडून बाकीच्या नात्यात आपला कळवळा नाही. मग तो तोंड चोपडेपणा आहे. काय थोडं खाली येऊन बोललो मी, पण गरजेचं आहे ते. बाकीच्या नात्यामध्ये माणसं फक्त तोंडावर गोल बोलतात, माग निंदा नालस्ती आहे. कोणाला कुणाच काय पडलं. पण जगतामध्ये निष्काम प्रेम करणारं या जगतामध्ये संत आहे. आणि संताच्या उपमेला, संताला सुद्धा डावलणाऱ्या आईच्या प्रेमाला आजपर्यंत कोणी त्याचं रेकॉर्ड ब्रेक केलं नाही. म्हणून आईचं प्रेम, आईची माया ही अति गोड आहेत. शिवाय लाभाविन प्रीती करते तिचं नाव आई आहे. महाराज जग सगळा स्वार्थाचा बाजार आहे. आणि या स्वार्थाच्या बाजारामध्ये आपलं कोण आहे? फक्त आई आहे. वनवास रामाला झाला आणि आई पुढे आली, बेटा तुला ऊन वारा तहानभूक माहीत नाही. तू माझा मुलगा आहेस. 9 महिने 9 दिवस मी तुला भार वागवलास आणि तू वनवासाला निघालास. नाही जमणार बेटा. तुझ्या या कोवळ्या पायाला फोड येतील, ऊन लागेल, त्रास होईल. राजपुत्र आहेस तू. आई त्या संबंधानं रामाला सांगते, तुझ्या ऐवजी मी वनवासाला जाईल. नातेश्री संबंधानं अनेक आहेत. प्रमुख नाते आहे बाईचं, ताईचं आणि आईचं. पण तुकोबरायांनी 2 नात्याला गाथेत जागा दिली नाही. एकच नातं तुकोबरायांनी डोक्यावर घेतलं, ते म्हणजे जन्मदात्या आईचं. का? बाईचं नातं अर्ध्या आयुष्यात आलं, ताईचं नातं दिवाळीच्या सणापुरतं, रक्षाबंधनापुरतं आहे. आणि आईचं नातं जन्मोजन्मीचं आहे. एका जन्माचं नाही, जन्मोजन्मीचं नातं आहे. आणि हे सगळं जपत असताना फलाची अपेक्षा न करता, म्हणून तर माऊली ज्ञानोबरायांनी बाकीचे नाते ज्ञानेश्वरीत घेतले नाही. जर तुम्हाला माझ्याकडे यायचं असेल तर किंबहुना धनुर्धरा, जो मातेची ये उदरा तो मातेचा सोयरा केतुलापा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आईचं प्रेम आणि आईच्या प्रेमाला तोड नाही, आईच्या प्रेमाला तोड नाही. असं एक पवित्र नातं ज्या दिवशी आपल्या जीवनातून जातं, तिनं दुःख किती पचवलं. मी प्रास्ताविकातही बोललो, मध्यातही बोललो की आमच्या आईनं फार वाईट दिवस काढलेत. रामदास भाऊ स्वतःचा मुलगा सांगतोय, आमच्या आई वडिलांनी किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट करून आम्हाला आज हे सुखाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मला असं वाटतं सगळ्याच पोरांना बाकी काही नाही कळलं तरी चालेल, कमीत कमी आमच्या आई वडिलाचे कष्ट तरी कळाले पाहिजे. आमच्या आई वडिलाचे कष्ट तरी कळाले पाहिजे का त्यांनी आमच्यासाठी काय केलं. आमच्या आई वडिलांनी केलेले कष्ट त्यातून उतराई नाही आम्ही होऊ शकत. हा छोटासा आमचा प्रयत्न आहे. आणि महाराज देवाला सुद्धा आपल्या लेकीला दुःख चालत नाही, कारण ती श्रीमंताची पोरगी आहे.
मोठ्याची लेक आहेत काय. आणि मोठ्याच्या पोरीला जर दुःख तिथं असेल तर तो ताबडतोब बाप धाव घेतो आणि तो सांगत असतो, तायडे काय कमी सांग. भले याच्या अगोदर हुंडा दिला, याच्या अगोदर साडी चोळी पुरवली, तुला अन्नधान्य पुरवलं, इथून पुढे सुद्धा तुझा बाप मोडणार नाही तुझ्या सेवेनं. मी हे सगळं करायला तयार आहे. तुकोबराय म्हणतात, ध्रुवपदात त्याचंच दिग्दर्शन केलंय. सुख दुःख सुख दुःख माझे ऐकिले सुख दुःख माझे ऐकिले सुख दुःख माझे आईले सुख दुःख माझे आईले सुख दुःख माझे ऐकिले सुख दुःख माझे ऐकिले सुख दुःख माझे आईले सुख दुःख माझे सुख दुःख माझे सुख दुःख माझे ऐकिले कानी आणि कळवळा मनी करुणेचा. माझ्या बापाला माझ्या आईला माझा कळवळा आला. आणि कळवळा मृदू हृदयाच्याच लोकाला येतो, जवळच्याच माणसाला येतो. म्हणून अशी एक म्हण आहे भाऊसाहेब पाटील, या बोटाच्या वेदना या बोटाला येतात. म्हणून शेवटी काही झालं तरी आपली पाठ आपल्याला कामाला येते, काही झालं तरी आपलं रक्ताचं नातंच आपल्याला उपयोगाला येतं. अरे परदुःख शीतळ असतं गाड्या, परदुःख शीतळ असतं. म्हणून व्यवहारात म्हणे, ज्याचं जळतं त्याला कळतं. नातं जवळचं असावं लागतं. आणि जिव्हाळ्याचं नातं फक्त आपल्या जन्मदात्या आईनं जपलं, तदनंतर संतांनी जपलं. भगवान परमात्मा इमानीला जागला. माझा भगवान परमात्मा सुख दुःख माझे ऐकुले कानी आणि कळवळा मनी करुणेचा. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती संगती लावून घ्या. महाराज म्हणता, ऐका, जीवनामध्ये हा कळवळा आम्हाला जर कोणाला येत असेल तर तो फक्त आमच्या जन्मदात्या आईला आहेत. जीवनामध्ये तुमच्या माझ्या जीवनातला आघात जर कोणाला वाटत असेल तर तो फक्त संताला आहेत. म्हणून तर करुणा आणि करुणेचा भाव साधू संताच्या ठिकाणी आहे, भगवंताच्या ठिकाणी आहेत. आणि तो भाव प्रगट करत असताना माझे जगद्गुरु तुकोबर म्हणतात, महाराज त्या देवाला माझी दया आली आणि भगवान परमात्म्यानं तात्काळ निर्णय घेतला. तो अभंगाच्या तिसऱ्या
करोनी सिद्ध मूळ साऊले भातुकी आणि येती एकादशी न्यावयासी. 1 वर्षापूर्वी हा निर्णय भगवंतानं घेतला आणि आपल्या लेकीला दवंगे परिवारातून भगवान परमात्मा घेऊन गेला. मूर्त हरवली, कीर्त बाकी आहे आणि त्या कीर्तीला उजाळा देण्यासाठी दुःखित अंतकरणानं आपण सगळे संबंधित नातेवाईक एकत्रित जमलोत. आज आई नावाचं पात्र चोरीला गेलं, लेकरांच्या जीवनातली माय हरवली. महाराज म्हणतात, ऐका दादा, आई नावाचं पात्र किती विशाल आणि व्यापक असतं. महाराज, जीवनामध्ये जन्मदाती आई कुणाच्याही जीवनातली जाऊ नये, पण निसर्गाचा नियम आहे, पिकलं पान गळायचंच, जावंच लागतं. आज 1 वर्ष झालं भगवान परमात्म्यानं आजींचं येणं पसंत केलं. पर्वणी दिवाळीच्या सणाची आहे. महाराज पूर्वीच्या मुराळणी 15 दिवस, महिनाभर दिवाळीच्या सणाला अगोदर जायच्या. आता कालाय तस्मै नमः, जग सगळं फास्ट झालं, सगळ्याच गोष्टी संसाराचा सगळा व्याप आहेत. आता खऱ्या अर्थाने लक्ष्मी पूजनापर्यंत घरातच लागते. अर्थात मला नाही वाटत इतकं प्रेम तिच्या संबंधानं असतं, पण जग स्वार्थाचा बाजार आहे. त्या विषयावर मी काही जास्त चगळत बसणार नाही, बोलणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, आता माझा बाप मला घ्यायला येणार आहे. आपुलकी अंतकरणामध्ये निर्माण झालेली आहेत, ओढ लागलेली आहेत. जसं चातक वरुणाची वाट बघतो, तसंच एक सासूरवासिनी त्या मूळ लावण्याची वाट बघत असते. आणि मग एकटक सारखं चित्त, दुसरं डोक्यात काहीच नसतं, काहीच नाही. जसं अर्जुनाची परीक्षा बघत असताना महाराज गुरु द्रोणाचार्य त्या ठिकाणी परीक्षा बघतात. आणि ती परीक्षा बघत असताना त्यांनी सांगितलं, बघ अर्जुना, समोर तो मासा आहे आणि माशाच्या डोळ्यामध्येच बाण गेला पाहिजे, अन्य ठिकाणी नाही. बाकीच्या भक्त शिष्यगणाला विचारलं, दिसतंय का मासा? हो महाराज, आम्हाला झाड दिसतं, झाडावरचा राघू दिसतो महाराज. अशा सगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्हाला राघवाचा डोळा दिसतो महाराज, आम्हाला पाण्यातला मासा दिसतो. ज्या त्या परीनं जो तो सांगत होता, त्या राघवाच्या डोळ्याला बाण मारायचा आहे. कोणी झाड दिसतं म्हणतं, कोणी झाडाची फांदी म्हणतं. पण जेव्हा अर्जुनाला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, मला ना राघू, ना फांदी, ना त्या फांदीचा पाला, मला फक्त त्याचा डोळाच दिसतो. इतकं एकटक, इतकं चित्त एकाग्रपणेनं झालं पाहिजे. तशी आई गेल्याच्या नंतर महाराज जे दुःख जीवनामध्ये होतं ते शब्द सुमनानं व्यक्त करता येत नाही. ती सासूरवासिनी एवढी वाट बघत असते, एवढी वाट बघत असते. महाराज किती वाट बघते, एकटक त्या आईची वाट बघत असताना लेकरू तसं चुकली या माय बाळ हुरू हुरू पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केसेवा. महाराज जसं आईच्या आणि लेकराचा वियोग होतो ते लेकरू आईची वाट बघत असतं, तशी ही सासूरवासिनी सारखी वाट नित्य माहेरची बघत असते. पुढच्या चरणात आहे, त्याची जी पंक्ती माझी लागली स्थितीत, त्याचे पंथे माझी लागली स्थितीत, त्याचे पंथी माझी लागली स्थितीत, त्याचे पंथे माझी लागली स्थितीत. याची याचे पात माझे लागले देता, याची पात माझे लागले देता, याची पात माझे लागले देता. वाट पाहिली त्या माहिराची, वाट पाहिली त्या वाट
ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कानी त्याची पंथे माझे लागलेशे चित्त. आता माझं मन, माझं काळीज, माझं हृदय आता तिकडं ओढ करून लागलेलं आहे. कुठं? माझ्या आई बापाकडं, माझ्या माहेरकडं. वाट पाहे नित्य माहेराची. अखंड ती सासूरवासिनी माहेरची वाट बघते. कधी मला मूळ न्यायला लागतील, महाराज मूळ लावायला येतील, कधी मी जाईल. ओढ लागली. आणि आज 1 वर्ष झालं महाराज दवंगे परिवारातील महादूबाबा दवंगेंचा सुखाचा संसार सजवत असताना या सासूरवासिनीने सुद्धा आपलं देहावसान केलं, निघून गेल्यात. अण्णा तुम्ही मागं उभे होते का? नाही, मी बघितलं नाही. मी म्हणलं इकडं बसेल, दिसले नाही अण्णा पाठीमागं. फार गोड. चला, सासूरवासिनी जशी त्या माहेरची वाट बघत असते तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही मी सर्वजण सासरीच आहोत. एक दिवस आपल्याला सुद्धा माहेरलाच जायचंय, पण त्याची पूर्वतयारी आपल्याला करून ठेवायची आहे. म्हणून शक्यतो काय, सासरी नांदायला आलेल्या प्रत्येक जीवानं माहेरचे संबंध बिघडवू नका. छोट्याशा तुकड्यासाठी माहेरचे संबंध बिघडू नका. कायम माहेरचं प्रेम ठेवा. कारण इथलं काहीच बरोबर नेता येत नाही. नाही तर बहुतांशी बऱ्याच बहिणी सासरचा संसार सुखाचा करण्यासाठी माहेरच्या लोकांचे संबंध बिघडून बसलात. मग आता ना घर का ना गाठका अशी अवस्था त्यांच्या जीवनात झाली. ना आपल्या भावाकडे जाता येतं, ना आपल्या नात्या गोत्यात भाऊ भाऊजाईच्या सुखाचा प्रश्न आम्हाला विचारता येतो. कारण आम्ही छोट्याशा आसक्तीसाठी संसाराच्या महाराज आम्ही कुठंतरी विकृती तयार करून घेतो आणि आमचे संबंध बिघडून जातात. जगद्गुरु तुकोबर म्हणतात, नाही, माहेर माहेरच असतं. सासरी सोन्याचा धूर निघत असला तरी माहेरची झीज कधी भरून निघत नाही. माहेर तुटका असलं तरी आपुलकीचा भाव आणि प्रेम फक्त आम्हाला माहेरातच मिळतं, सासरी कितीही असलं तरी. म्हणून जगद्गुरु तुकोबर म्हणतात, ऐका दादा, त्याची पंथे माझे लागलेसे चित्त, आणि वाट पाहे नित्य माहेराची. मी माझ्या माहेरची वाट बघतो. मग माहेरच्या लोकांनी यावं असं वाटत असेल तर वाट बघताना देवानं यावं याच्यासाठी तुम्ही काय केलं? त्यांनी सांगितलं, त्यानं येईपर्यंत आम्ही भजन केलं. विडोबार रमाई हो रमाई विडोबार रमाई विडोबार रमाई विडोबार रमाई विडोबार रमाई विडोबार रमाई विडोबार रमाई Oh,
विठोबर हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि 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 जय जय हरि 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार 2 मिनिटं भाऊ वा इकडं वा आता सप्त्यातल्या कीर्तनात नाचू आपण यथामथी यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा शब्द अन्वय आपल्या समोर ठेवला आदरणीय आमचे रामदास भाऊ प्रकाश भाऊ त्याचप्रमाणे कन्या मुक्ताताई आणि यमुनाताई वैकुंठवासी स्वर्गीय अर्जुन भाऊ महाराज गोड सुखाचा असणार हा संसार आणि त्यामध्ये अनेक दुःख खऱ्या अर्थाने महादूबाबांनी आणि अनुसयाजींनी पचवलीत खऱ्या अर्थाने पुत्रवियोगाचं दुःख या मातामाऊलीनं सहन केलं आज जबाबदारी आहेत त्याही कुटुंबाची अर्थात सौरभ दादांना म्हणजे अर्थात आजींचे नातू मी त्यांना रिक्वेस्ट करेल की आपले रामदास भाऊ आणि प्रकाश भाऊ आपल्या घरातील ज्येष्ठ पुरुष आहे चुकीच्या संगतीत न जाता ज्येष्ठ पुरुषांचा आदर आणि साधनाताईंची सेवा अर्थात ही जबाबदारी आहेत म्हणून आज या जबाबदारीबरोबर गंगा भागीरथी स्वर्गीय मातोश्री अनुसयाजींच्या जाण्यानं मोठ्या दुःखित अंतकरणानं दवंगी परिवारानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं मातृऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केला पिंडदान ज्ञानदान आणि अन्नदान अशा त्रिवेणी संगमावर आपल्या 42 कुळाचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी मळेगाव निमगाव रवंदा कोळपेवाडी अशी बरीच बाहेरगावून वारकरी माझे या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी आमचे लखन महाराज ऋषीदादा नानाभाऊ आणि गोड अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी आमच्या किशोर भाऊंची गोड सिस्टम आहेत आणि कार्यक्रमाचं चित्रीकरण आदरणीय माझी माऊली यूट्यूब चॅनल आमचे रवींद्रदादा यांनी या कार्यक्रमाचे प्रत्येक क्षण टिपलेले आहेत आणि आपल्याला या कार्यक्रमाचे सर्व प्रमाणं मधलं व्याख्यान सगळ्या गोष्टी आपल्याला कुटुंबाचं व्यवस्थापन अगदी मिक्स करून गुगलवर आपल्याला हा कार्यक्रम कधी पाहायला मिळणार आहे म्हणून आयुष्याच्या वाटेवर हा परिवार खऱ्या अर्थाने अगदी सुशिक्षित आहे सुसंस्कृत आहे आणि जीवनातला सदाचार जपणार आहेत म्हणून या माय लेकरांच्या जीवनातला वियोग हा कधीच नियतीला सहन होत नाही तुम्हाला मला सहन होत नाही पचवावं लागतं ते दुःख नाविलाज असतं म्हणून तर ज्या दिवशी माय लेकराचा वियोग होतो महाराज त्या दिवशी ताटातूट होती त्या प्रेमाची आणि वात्सल्य भावाची अहो माणसं माणसाशी प्रेमानं वागतील यात काय नवल कोकरू मेंढीशी अनन्य आहे महाराज वासरू गाईशी अनन्य आहे आणि बकरू शेळीशी अनन्य आहे मग रस्ता चुकलेला फक्त माणूसच आहे का तो आपल्या जन्मदात्या आईवडिलापासून बाजूला आहेत म्हणून जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहे तोपर्यंत आपल्या बोलण्यातून त्यांचं अंतकरण दुखवलं जाणार नाही अशी वागणूक जिवंतपणे द्या गेल्यानंतर शास्त्र सांगेल त्या पद्धतीनं यथायोग्य त्यांची सेवा पिंडदान महाराज गंधमुक्ती 13 मासिक श्राद्ध आणि तब्बल 1 वर्षानं करायचं ते प्रथम पुण्यस्मरण या पुण्यस्मरणासाठी महाराज पुण्य मिळवावं सत्पात्री दान करून अन्नदान वस्त्रदान नामदान वेगवेगळ्या प्रकारचं दान करून आणि त्यामध्ये हे कुटुंब कुठंही कमी पडलं नाही आजींच्या सेवेसाठी पण खऱ्या अर्थाने माय लेकराची ताटातूट झाली आणि ज्या दिवशी माय लेकराची ताटातूट होते त्या दिवशी वेळ निघून गेलेली असते मग एकदा तरी परिवारातील रामदास भाऊ प्रकाश भाऊ आणि त्यांचा परिवार म्हणत असेल आई एकदा तरी आम्हाला भेट दे ज्या दिवशी माय आणि लेकरू निघून जातं आमचे लखन महाराज इतकं सुंदर गीत गातात का ते गीत गात असताना मला खात्री आहे तुमच्या डोळ्यातून
पाणी येईल. माय लेकराचा झालेला वियोग सण नाही होत. म्हणून तो कवी कवित्व करतो. चुकलं तुझं बाळ, चुकलं तुझं बाळ चुकलं तुझं बाळ रडती ढाई ढाई ग रडती ढाई ढाई ग ही नमाज आई ग तू ही नमाज आई ग ही नमाज आई ग तू ही नमाज आई ग हे नमाज आई तू ग हे नमाज आई हे नमाज आई तू ग हे नमाज आई नमाज आई ग तू ही नमाज आई ग ही नमाज आई ग तू ही नमाज आई ग हे नमाज आई ग तू हे नमाज आई हे नमाज आई तू ग हे नमाज आई ही कदाच ही गाई तुझ्या बाळासाठी आई तुझ्या बाळासाठी तरसून गेलो गाई रूप पाण्यासाठी रूप पाण्यास आई कदाच ही गाई तुझ्या बाळासाठी तरसून गेलो गाई रूप पाण्यासाठी चंदन तू बाळा चंदन तू बाळ तुझ्या अंतरात राई ग हृदयामध्ये राई ग ये नमाज आई ग तू ये नमाज आई ये नमाज आई ग तू ये नमाज आई ग किती हाल झाली सांगू मी कुणाला आई कुणाला सावली निघून गेली पडलो मी उन्हाला आई पडलो मी उन्हाला किती हाल झाली सांगू मी कुणाला सावली निघून गेली पडलो मी उन्हाला वासराला सोडून कुठा वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग ये नमाज आई ग ये नमाज आई ग ये नमाज आई ग तू ये नमाज आई ग ये नमाज आई ग तू ये नमाज आई ग तू ये नमाज आई ग तुम्ही गात राहावं, आम्ही ऐकत राहावं. जशी गाय आणि वासराची ताटातूट झाली, महाराज मेंढी आणि कोकराची आणि शेळी आणि बकराची झाली, तशीच रामदास भाऊ, प्रकाश भाऊ, मुक्ताताई आणि यमुनाताई, महाराज नातू पंतू या लेकरांच्या जीवनातील आई हरवली. 1 वर्ष झालं. खऱ्या अर्थाने आता कितीही शोक केला तर गेलेली वस्तू परत येत नाही. तुकोबरा म्हणता आता नाही येणे जाणे, सहजच कुंटले बोलणे. आज मूर्त हरवली कीर्त बाकी, आणि त्या कीर्तीला उजाळा देत असताना दवंगे परिवाराच्या दुःखात सहभागी झालेली आध्यात्मिक, राजकीय, शैक्षणिक सर्व स्तरावरील मान्यवर आणि माझ्या सर्व उपस्थित पंचकृषीतील ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीनं ही भावपूर्ण आदरांजली आजींच्या चरणारविंदी सुपूर्त करतो. आणि माझ्या लांबलेल्या वाणीला खऱ्या अर्थाने दिशा देत असताना जाता जाता शेवटच्या प्रमाणानं खऱ्या अर्थाने भैरवीनं आमच्या अण्णांकडून आदरांजली आपण ही ती व्यक्त करू. तुकोबराय म्हणतात आता मला माझ्या आई आणि बाप घ्यायला येणार आहे. तो आनंदाचा क्षण तुकोबरायनं व्यक्त केला. तुका
ऐकिले कानी सुख दुःख माझे
नेता करून कळवळा करुणेचा कळवळा 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 मनी करुणेचा हा सुख दुःख माझे सुख दुःख माझे ऐकिले कारी सुख दुःख माझे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हाय बोलिले करो देवा कराचा बापला महाराज तुम्ही हाय नाही उच्चारिला विकार कराचा महाराज तुका ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज फक्त